सन्माननीय ॲडव्होकेट श्री रमेश चंद्रजी चांडर यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. आज हिराबाई गोयंका कन्या विद्यालय यांचा आपण अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. या अमृत महोत्सवास जमलेले सर्व वरिष्ठांना आणि माझ्या संवेदी आणि विद्यार्थ्यांना नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मी महासरस्वतीला आणि श्री श्री नारायणजी अग्रवाल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांना कोटी कोटी नमन. या कार्यक्रमाला या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि देशपांडे मॅडम आणि शाळा समितीचे अध्यक्षा सौ शोभाताई राठे आणि संस्थेचे सचिव ॲडव्होकेट आशिषजी राठी, सहसचिव डॉक्टर आशिषजी पसारी आणि संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आणि पूर्वी संस्थेचे पूर्व सचिव आदरणीय डॉक्टर प्रकाशजी राठी, कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखरजी पसारी आणि डॉक्टर प्रीतम चांडर. यासोबत महिलांची सुद्धा उपस्थिती आहे याच्यामध्ये, कार्यकारिणीची मध्ये आणि सभासद सुद्धा आहेत. ते सर्व आणि सर्व संस्थांचे प्रमुख, शिक्षक शिक्षिका वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि बालमित्रांनो, आज अत्यंत खुशीचा दिवस आहे. पण योगायोगाने थोडासा आपल्याला बाजूला ठेवावं लागले बाकीचे कार्यक्रम आणि आपण आपला सोहळा आपण पार पडत आहोत. असा योग येत नाही जनरली, पण ते आला त्याला आपण सामोरं जाऊन हे जे कार्यक्रम आहे आपल्याला निभून घ्यावं लागते, आटून घ्यावं लागते. त्या अनुषंगाने हा आयोजन आपण ठेवलेला आहे. संस्थेबद्दल, या विद्यालयाबद्दल मॅडमनी खूप चांगलं व्यवस्थिशीर सगळं सविस्तर अहवाल दिलेला आहे. मी या विद्यालयाचं जितकं कौतुक करेल तितकं कमी आहे असं मला वाटतं. या अमृत महोत्सवानिमित्त काल जी रॅली निघाली ते खरोखर वाखाणण्यासारखी होती, पाहण्यासारखी होती. आणि त्या रॅलीमध्ये जितके विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांचं खूप खूप कौतुक, खूप खूप कौतुक आहे. आणि पूर्ण शहराच्या लोकांनी त्या रॅलीला खूप प्रतिसाद दिला आणि चांगलं कार्य झालं असं मी म्हणेल. त्याच्यासाठी ज्या ज्या शिक्षकांनी, मुख्याध्यापिका देशपांडे यांच्या अंतर्गत सगळं हे काम झालंय आणि जे जे हेड्स होते त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं. त्याच्याबद्दल मी त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो. या शाळेमध्ये आपण जर बघितलं, शिक्षणाचा दर्जा हा सुद्धा चांगला दर्जा आहे. उच्च प्रतीचं शिक्षण इथे दिल्या जाते आणि इथले सगळे स्टाफ आणि HM जे आहेत ते जातीनं लक्ष देतात. म्हणून तुम्ही जर पाहिलं तर मागच्या वर्षी जवळपास 100% निकाल लागलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. 98% पॉईंट काही पर्सेंट दहावीचा निकाल आहे आणि त्याच्यामध्येही क्वालिटीचा निकाल आहे. त्या सगळ्यांचं विद्यार्थ्यांचं आणि शिक्षिकांचं
आणि मुख्याध्यापकांचं खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण की ही जर शाळा चांगले रिझल्ट देते तर निश्चितच धामणगाव एज्युकेशन सोसायटीचं नाव हे आपोआप चांगल्या रीतीने घेतल्या जाते, मान उंचावल्या जाते. तर खेळामध्ये काय, NCC मध्ये काय, सगळ्यामध्ये भाग घेतात आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी नॅशनल लेवलपर्यंत हे लोक गेलेले आहेत, विद्यार्थी लोक गेलेले आहेत. तर ती प्रगती पाहून मनाला खूप समाधान वाटते, खूप आनंद वाटते. आता ही संस्था जी आहे ती संस्था स्थापन केलेली आहे स्वर्गीय श्री नारायणजी अग्रवाल यांनी 1914 साली. 1914 साली ही विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षणाची मेळ ठेवली आहे. भाईजींना शिक्षणाची खूप आवड होती. मी भाईजींना पाहिलेलं आहे स्वतः. मी लक्ष्मी श्री नारायणजी अग्रवाल यांना मी स्वतः पाहिलेलं आहे. ते स्वतःचं काम स्वतः करत असे आणि खूप धडपड असायची त्यांची की या परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनींना चांगल्या रीतीने कसं शिक्षण देता येईल यांच्याकडे त्यांचा ध्यास होता. आणि म्हणूनच त्यांनी 1914 साली संस्थेचं रोपटं लावलं. ते रोपटं आज वृक्षात रूपांतर झालेलं आहे, आपण पाहतोय. आपण पाहतो का विपरीत परिस्थितीमध्ये लहानशा गावामध्ये त्यावेळेस परिस्थिती पहा धामणगावची किती असेल, तशा परिस्थितीमध्ये यांनी आपलं एज्युकेशनचं बी रोवलं आणि आज ते मोठं फुल झालेलं आहे. त्याची आपण फळं टाकत आहोत. स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी चळवळ चालवली आणि इथल्या मुलींना चांगलं शिक्षण देता येईल याकरता संस्थेने एक चांगलं वेगळी शाळा मुलींसाठी व्हावी या उद्देशानं शाळा काढलेली आहे आणि आज ती शाळा खूप प्रगतीवरती आहे. मला सांगावं असं वाटते का इथे 10वी पर्यंतचा आपण शिक्षण देत आहोत. माझी अशी कल्पना आहे आणि इतर लोकांची, आमच्या संस्थेची जे लोक आहेत त्यांची अशी इच्छा आहे का इथे 10वी आणि 11वी आणि 12वीचं शिक्षण सुद्धा देतावं यासाठी सुद्धा प्रयत्न करणार. यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे. तर मुलींना खूप आनंद झाला कारण की 11वी 12वी पर्यंत आपल्याला इथे शिकायला मिळेल. तर निश्चित जमेची बाब आहे, आनंदाची बाब आहे. तर देशपांडे मॅडम त्याच्याबद्दल वाटचाल करीत आहे आणि लवकरच आपल्याला त्याच्याबद्दल यश प्राप्त होईल. आता 1914 साली शिक्षणाचं रोपटं लावलं. त्यानंतर अनेक अध्यक्ष लोक निर्माण झाले, याच्यामधून होऊन गेलेले आहेत. त्यांनी खूप प्रयत्न केले शिक्षण बाबतीत की शिक्षणात जास्तीत जास्त कशी आपल्याला शिक्षणाची कशी सोय करून देता येईल या विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींना, त्यांच्याकडे त्यांचा असा ध्यास होता. आज बालक मंदिर पासून तर उच्च शिक्षणापर्यंतची सोय इथे धामणगावला झालेली आहे आणि धामणगावला शिक्षण हे चांगलं होते अशी लोकांची आजूबाजूंची सुद्धा कल्पना आहे. म्हणून लोक इथं ॲडमिशनसाठी खूप जोर करतात. ही जमेची बाब आहे. साऱ्या संस्थांचे ते महाविद्यालय असो, स्टेपला हायस्कूल असो, दाभोदेवी इंग्लिश मीडियम असो, सगळ्या संस्थांमध्ये शिक्षण हे चांगल्या रीतीने दिल्या जाते हे आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आणि सगळीकडे जे शिक्षणाचे जे स्टाफ आहे, शिक्षक वर्ग आहे, ते खूप चांगल्या रीतीने कार्य करतात. आम्ही स्वतःहून जवळून पाहतो आहे. तर मला खूप आनंद आहे. त्या सर्वांचा मी आजच्या प्रसंगी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांनी असंच कार्यामध्ये
आपलं प्रगती करावी आणि विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांचं फुलत राहावं. आज तसं काही बोलण्याचा फार प्रसंग नव्हता, कारण की बरेचसे कामं कार्य आपण कट केले. फक्त बोलावंसं म्हणून बोलावं लागते म्हणून मी तुम्हाला 2 शब्द बोललो आणि तुमच्या भविष्यासाठी मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझ्या शब्दाला 2 शब्दाला विराम. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. आपली अत्यंत साधी पण रसाळ आणि अशी अमोघ अशी वाणी आम्हाला नेहमीच प्रेरित करीत असते. आम्हाला नेहमी कौतुकाची थाप देत असते. आम्हा सर्व शिक्षक वर्गाचं आणि शिक्षकेतर वर्गाचंही मन हे बालकांसोबत राहून बालमनच झालंय. असं म्हणतात की लहान बाळ हे कौतुकावर जगत असतं आणि आमचंही तसंच आहे. आपण केलेल्या कौतुकामुळे आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते, उत्साह तर वाढतोच, पण जबाबदारीची जाणीवही नक्कीच वाढते आणि त्या जबाबदारीने वागण्याची मी ग्वाही देते. त्यानंतर शेवटचा टप्पा आभार प्रदर्शनाचा. हे जे आभार प्रदर्शन हे म्हणजे शेवटचा टप्पा आपण जे म्हणतो ते म्हणजे असं आहे की मॅच कितीही अतितटीची जरी असली किंवा जिंकत जरी असलो आपण तरी सर्व क्रीडा रसिकांसाठी शेवटचा बॉल तितकाच महत्वाचा असतो आणि तितकाच तो मनोरंजकही असतो. आणि आज आपले जे आभार प्रदर्शन करणारे वक्ते आहेत ते तर शेवटच्या बॉलवर सिक्सर मारून मॅच जिंकवून देणारे आहेत. त्यामुळे मी आभार प्रदर्शन करण्यासाठी इथे आमंत्रित करते संस्थेचे सहसचिव डॉक्टर श्री असितजी पसारी यांना. विदेशी देवता माँ शारदा यांना प्रणाम करतो. संस्थापक श्री नारायणजी, संस्थेचे शिल्पकार लक्ष्मीनारायणजी, हिराबाई गोयनका शाळेचे शिल्पकार सावलरामजी गोयनका यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. मंचावर उपस्थित धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट रमेशचंद्रजी चांडक, माझे सहकारी श्री अरविंदजी अग्रवाल, आशिष बाबू राठी, हिराबाई गोयनका कन्या शाळा समितीच्या अध्यक्षा डॉक्टर सौ शोभादेवी राठी, हिराबाई गोयनका कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता देशपांडे मॅडम, उपस्थित धामणगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सर्व शाळांचे संस्था प्रमुख, विद्यानिकेतनचे डायरेक्टर, सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित पत्रकार वृंद, उपस्थित कार्यकारिणी सदस्य आणि धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, उपस्थित विद्यार्थी, आपणा सगळ्यांना नमस्कार करतो. हिराबाई गोयनका कन्या शाळेची स्थापना 1950 मध्ये झाली आणि तिने आता जून महिन्यामध्ये 75व्या म्हणजे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेले आहे. तो अमृत महोत्सवात पदार्पणाचा सोहळा आपण डिसेंबरमध्ये 26, 27, 28, 29 डिसेंबर असा योग साधून आयोजित केला होता. आजचा उद्घाटन कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य असा होणार होता. पण काल रात्री आपले माजी पंतप्रधान, प्रसिद्ध अर्थशास्त्री आणि आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक म्हणण्यात काही वावगं होणार नाही, डॉक्टर श्री मनमोहन सिंगजी यांचं आकस्मिक निधन रात्री झालं. आणि ही एक राष्ट्रीय शोकाची गोष्ट आहे म्हणून आपण हा कार्यक्रम फक्त प्रतिकात्मक स्वरूपात आज इथे घेतलेला आहे. आभार प्रदर्शन हे कोणत्याही कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आणि कर्तव्य असतंच. सर्वप्रथम मी आभारी आहे
आमचे आजचे उद्घाटक ॲडव्होकेट आकाशजी फुंडकर, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य, आमचे लाडके आमदार प्रसाददादा आणि शिक्षक आमदार किरणजी सरनाईक यांचं की त्यांनी आमच्या आमंत्रणाला स्वीकारून कार्यक्रमास येण्याची आपली तयारी दाखवली. ते येणारही होते आणि त्यांचे शुभेच्छा संदेश आम्हाला प्राप्त झाले, ते आम्ही स्मरणिकेमध्ये प्रकाशित केलेले आहे. त्यानंतर मी आभारी आहे आमच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांचा. त्यांनी सगळ्याच कार्यक्रमांना, काल शोभायात्रेला, आज इथे हजेरी लावली आणि ते आमचं नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि आमचा उत्साह वाढवत असतात. मी त्यांचा आभारी आहे. धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सदस्य सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचाही मी आभारी आहे. धामणगाव शहरातील गणमान्य नागरिक, पत्रकार बंधू इथे उपस्थित आहेत, त्यांचाही मी संस्थेतर्फे आभारी आहे. आमच्या धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व संस्थांचे प्रमुख आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, आपण येणं प्रकारेनं या कार्यक्रमाच्या आयोजनात आपलं मोलाचं सहभाग दिलंच आहे. खूप सुंदर पथनाट्य, सगळ्या संस्थांच्या खूप सुंदर देखावे, सगळे विद्यार्थी कालच्या शोभायात्रेमध्ये होते आणि वेळोवेळी जशीही आम्हाला गरज लागली त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे, मार्गदर्शनही केलं आहे. या कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात मी सगळ्यांचा, त्यांचा संस्थेच्या वतीने ऋणी आहे. आज हिराबाई गोयंका कन्या विद्यालयाचा सोहळा आहे. हिराबाई गोयंका कन्या विद्यालयाच्या प्राचार्य सुनीता देशपांडे मॅडम, त्यांचे सगळ्या शिक्षक आणि शिक्षिका वृंद, शिक्षकेतर कर्मचारी हे मागील 15 ते 20 दिवसापासून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. तसं मॅडम, आपलं हे प्लॅनिंग 6 महिन्या आधीच झालं होतं, पण त्याला वेग 20 दिवसातच आला. तरी 20 दिवसात आपण खूप प्रयत्न करून हा कार्यक्रम एकदम व्यवस्थित आखला होता. आपण सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे आणि ती मेहनत दिसून पडते आहे. एवढे सगळे कालचे पथनाट्य, विद्यार्थिनींचं संयोजन, देखावे, उद्या होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी. मी 2-4 दिवसात तर मागील धामणगावात कुठूनही निघालो तरी जर जिथे 2-4 मुली काहीतरी प्रॅक्टिस करताना दिसल्या, आपोआप समजून जायचं हिराबाई गोयंका कन्या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत, डान्सची प्रॅक्टिस सुरू आहे. गल्लोगल्ली म्हणजे जिकडूनही निघा तिकडून विद्यार्थिनी काही ना काही प्रॅक्टिस करत दिसतच होत्या मला. तर मी आपल्या सर्वांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करतो आणि संस्थेतर्फे आपले आभार व्यक्त करतो. नागराज मॅडम, उत्कृष्ट संचालन आज नागराज मॅडमनी केलेलं आहे. संस्कृतमध्ये तसाही त्यांचा हातखंडा आहे आणि माझ्याकडून अपेक्षा अजून तुम्ही वाढवून दिल्या आहेत. उत्कृष्ट संचालनाबद्दल मी आपले खूप खूप कौतुक करतो, आभार व्यक्त करतो. सगळ्यात शेवटी सगळ्या तुम्ही विद्यार्थिनी, मागील 15-20 दिवसापासून तुमचं सगळ्याच विद्यार्थिनींचा कुठं ना कुठं सहभाग आहेच. क्रीडेमध्ये असो, देखाव्यामध्ये असो, पथनाट्यात असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये असो, आणि त्याच्यातही कोणात नसेल तर आपल्या फ्रेंड्सला, आपल्या मैत्रिणींना सपोर्ट करण्यात असो, त्यांचं कॉस्ट्युम बनवण्यात असो, काही ना काही कुठं ना कुठं रांगोळीत असेल, चित्रकलेत असेल, सगळ्यांचा सहभाग आहेच आणि आपला उत्साह वाखडण्याजोगा आहे. आपल्या सर्वांचे मी कौतुक करतो आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपणाला खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या पूर्व अध्यक्षांची अशी सूचना होती की जे उद्घाटन फलकाचं अनावरण आहे ते वायरलेसली व्हायला पाहिजे. सगळं युग आहे, सगळं काम वायरलेसली होतं. तर आज जे फलकाचं अनावरण आहे ते वायरलेसली करण्यात आलं. त्याच्यासाठी आदर्श महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि फिजिक्स डिपार्टमेंटच्या चमूने खूप मेहनत घेतली आहे, त्यांचीही मी कौतुक करतो. अनवधानाने होऊ शकते की मी कोणाचं नामनिर्देश करण्यास विसरलो असेल. माझ्या ज्यांनीही या कार्यक्रमाला आज यशस्वीरित्या आज म्हणजे 4 दिवस यशस्वी करण्यासाठी ज्यांनीही मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांची मी हार्दिक आभार मानतो.
जसं आपणा सगळ्यांना माहीत आहे की आमचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल निधन झालं आहे. आताच मंचावर बसल्या बसल्या आमची चर्चा झाली. तसं सहसा आपण अंतिम संस्काराच्या आधी श्रद्धांजली देत नाही, पण आपण त्यांना या कार्यक्रमात श्रद्धांजली द्यायला हवी. आपण आपलं जे ऋणनिर्देश आहे त्यांनी जे आपल्यासाठी केलं आहे भारतासाठी, आपण 2 मिनिटाची श्रद्धांजली त्यांना द्यायला हवी. तर मी आपणा सगळ्यांना विनंती करतो की आपण 2 मिनिट उभं राहून माननीय डॉक्टर मनमोहन सिंगजी यांना मौन श्रद्धांजली द्यावी.
अमृत महोत्सवी वर्षाच्या अमृत काळाचे या अविस्मरणीय क्षणांचे आपण साक्षीदार। शाळा म्हटलं की हा मला वाटतं प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो। आपल्या हृदयामध्ये आपल्या शाळेविषयी, आपल्या वर्गाविषयी, मैत्रिणींविषयी, शिक्षकांसाठी एक वेगळाच कप्पा असतो आणि म्हणून अगदी हृदयापासून फ्रॉम बॉटम ऑफ हार्ट हा आनंद, हा की शाळा ही जी वास्तू ज्याच्यामुळे आपल्याला लहानसाच अनुभव आम्हाला तुम्हाला द्यायचा आहे, त्या विश्वात तुम्हाला न्यायचा आहे। चला तर मग हा आनंद घेऊया। बालपणीची शाळा आमची पुन्हा नव्याने भरवूया। आनंदाच्या आठवणींना नव्याने उजाळा देऊया। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या शाळेची सुरुवात ही परिपाठाने होते। शाळा तर भरली आहे, पण शाळेची घंटा अजून व्हायची आहे। शाळा भरली आहे, सगळे उभे राहतील आणि मी आमच्या शाळेचे एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। विरोध का महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणिया, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणिया, दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधराच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, धवला या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतीवीर देवै सदा वंदिला, सामां पातु सरस्वती भगवती निशेष झाड्या पहा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गीतांनी आपल्या विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती आपल्या धामण गावात मुलींच्या शिक्षणाची बीजे रोवणाऱ्या आणि सामाजिक समतेचा संदेश देणारे शिक्षण सम्राट, शिक्षण महर्षी आपले आदरणीय बाबूजी श्री श्रीनारायणजी अग्रवाल आणि त्यांच्या शैक्षणिक कार्याचा वसा पुढे नेणारे
विद्यार्थी शारदा सण सादर करतील. सोसायटीचे संस्थापक स्वर्गीय श्री श्रीनारायणजी अग्रवाल हिराबाई गोयंका कन्या विद्यालयाच्या स्थापनेमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे स्वर्गीय श्री सावंतरामजी गोयंका, त्याचप्रमाणे धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे शिल्पकार स्वर्गीय श्री लक्ष्मीनारायणजी अग्रवाल यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करते. आणि आजच्या या सोहळ्याला उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सौ शोभाताई प्रकाशकुमार जिराठी, अध्यक्ष शाळा समिती धामण आपल्या श्रीमती हिराबाई गोयंका कन्या विद्यालय, तद्वतच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभाताई नेरकर, त्याचप्रमाणे आजचा हा सुवर्ण योग ज्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांमुळे मला या ठिकाणी आपल्या समवेत साजरा करता येतो आहे, त्यासाठी मंचावर उपस्थित धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट श्री रमेशचंद्रजी पांडव, सचिव उपाध्यक्ष सन्माननीय अरविंदजी अग्रवाल, सचिव ॲडव्होकेट आशिष जिराठी, सहसचिव डॉक्टर आशिषजी फसारी, त्याचप्रमाणे आम्हाला सातत्याने ज्यांचं मार्गदर्शन मिळत असतं असं ज्येष्ठ पदाधिकारी प्रदीपबाबूजी, सन्माननीय प्रदीपबाबूजी गुणावे, त्याचप्रमाणे सन्माननीय प्रकाशकुमारजी राठी, माझ्या परिवारामधल्या सर्व माजी मुख्याध्यापिका, ज्येष्ठ शिक्षिका, ज्येष्ठ माझ्या भगिनी आणि माझ्या माजी विद्यार्थिनींनो, त्याचप्रमाणे आजी विद्यार्थिनी, सर्व शाळेमधल्या सहकारी शिक्षक शिक्षकेतर वर्ग यांचं पुनश्च एकदा मी धामणगाव एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित या हिराबाई गोयंका कन्या विद्यालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या आजच्या तिसऱ्या पर्वासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करते. स्वागतम शुभकामना. आत्ताच आपण ऐकलंय आणि आपण या ठिकाणी बॅनरवर पण बघत असाल की 1950 मध्ये स्थापन झालेली आमची ही हिराबाई गोयंका कन्या विद्यालय. बघा, मला वाटतं या ठिकाणी प्रस्ताविकेमध्ये फार खूप सांगण्याची मला गरजच वाटत नाही आहे, कारण बहुतेक जो भाग आहे तो सगळा तुम्हाला माहितीच आहे. तुमचंच मनोगत या ठिकाणी शेअर करणं जास्त महत्वाचं राहील. पण प्रचलित पद्धतीनुसार काहींना या ठिकाणी ही माहिती असू शकतं किंवा नसू शकतं, म्हणून पुन्हा एकदा काही पुनरुच्चार करणं आणि ऋणनिर्देश करणं कर्तव्य आहे. तर 1914 साली स्थापन झालेल्या धामणगाव एज्युकेशन सोसायटीमध्ये त्या ठिकाणी मुलं आणि मुली दोन्ही एकत्र शिक्षण होतं. पण काळ बघा, 1914 सालचा काळ म्हणजे त्यावेळच्या काळामध्ये को एज्युकेशन सिस्टीम फारशी प्रचलित नव्हती. त्यामुळे धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या द्रष्ट्या त्या ठिकाणी संस्थापक वर्गांनी मुलींच्या इंग्रजी शिक्षणाची स्वतंत्र सोय व्हावी या उद्देशाने 1940 सालातच साल बघा 1940 सालामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यात ही कल्पना होती की मुलींसाठी स्वतंत्र शिक्षणाची सोय धामणगाव सारख्या त्यावेळेला तालुकाही नसलेल्या ग्रामीण परिसरात करावी आणि ती
कल्पना त्यांची पूर्णत्वास गेली. त्या ठिकाणी त्यावेळचे तत्कालीन अध्यक्ष शुभकरणजी सराफ यांच्या योगदानातून सेठ सावंतरामजी गोयंका यांनी दिलेल्या देणगीमुळे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं योगदान म्हणजे रामचंद भागचंद ट्रस्टतर्फे स्वर्गीय दुलीचंदजी अग्रवाल आणि स्वर्गीय श्रीनारायणजी अग्रवाल यांनी आपल्याला शहराच्या मध्य भागामध्ये एवढी प्रशस्त विस्तीर्ण अशी जागा दिल्यामुळे आणि सरकारचं मिळालेलं अनुदान यामुळे आपल्या हिराबाई गोयंका कन्या विद्यालयाच्या इमारतीचा पहिला मजला 1951 साली स्वर्गीय श्री बालकिशनजी मुरारका यांच्या नेतृत्वात उभा राहिला. एकदा या सगळ्या दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्ववाल्या सगळ्या व्यक्तींना आपण विनम्र अभिवादन करणं आपलं कर्तव्य आहे की ज्यांच्या या दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे आपण पहिला मजला 51 साली बघितला, 53 साली दुसरा मजला झाला आणि ब्रिजलाल बियाणी यांच्या हस्ते 1953 साली आपल्या शाळेचं रीतसर उद्घाटन झालेलं आहे. बघा किती जुना कालखंड. माझाही जन्म झाला नव्हता, इथे असणाऱ्या काहींचाही जन्म झाला नसेल आणि ज्या उपस्थित आहेत त्यापैकी काहींचा झालेला आहे, हे लक्षात घ्या. इतका कालखंड गेला. 1950 साली सुरू झालेली आपली शाळा आज 2024 16 जून 1950 ते आता आपण यावर्षी 75व्या वर्षात पदार्पण केलं आहे आणि म्हणून त्या 75 वर्षात पदार्पण केल्यामुळे हा अमृत महोत्सवी सोहळा आपण साजरा करतोय आणि त्या सोहळ्यामध्ये आपण पहिलं पुष्प गोवलं त्या ठिकाणी रॅली मारतो, शोभायात्रा काढू. कालचं दुसरं पुष्प उद्घाटनाचं होतं. थोडंसं दुःखद छटा असल्यामुळे त्याला आपल्याला आवर्त स्वरूप घ्यावं लागलं. नाही तर कालचाही सोहळा आपण याहीपेक्षा अतिशय उत्साहाने साजरा करणार होतो. त्याचबरोबर दीपोत्सव पण होता, पण त्याला आपण कोठे ढकलला. आणि तिसरं पुष्प म्हणजे आपलं माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपल्या आजी विद्यार्थी यांच्या सगळ्यांच्या आणि विद्यमान पदाधिकारी, आजी माजी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या समवेत आपल्याला हा आजचा सोहळा, हा सुवर्ण सोहळा याची देही याची डोळा पाहायचा होता, अनुभवायचा होता. आणि माझं भाग्य किती की ज्या शाळेमध्ये मी 5वी ते 10वी शिकली, 1980च्या दशकामध्ये मी ज्या शाळेत शिकली त्याच शाळेत शिक्षिका म्हणून मला अध्यापन कार्य करण्याची संधी मिळाली आणि आज मुख्याध्यापिका म्हणून मला आपल्या रामगाव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली की मुख्याध्यापक म्हणून मला आज प्रास्ताविक करता येत आहे. यापेक्षा अजून महान भाग्य कोणतं असू शकतं? ही अनमोल संपत्ती आहे माझ्यासाठी आणि हा अनमोल ठेवा मी कायम जपून ठेवेल. आणि मला असं वाटतं माझ्या सगळ्या ज्येष्ठ भगिनी ज्या आज वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, हिराबाईबद्दल शिकलेल्या विद्यार्थिनी आज 1950 ते आज 2024 पर्यंत शिकून गेलेल्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थिनी यांनी धामणगावर नगरीतनं बाहेर पडल्यावर महाराष्ट्रातच नाही तर जगभरामध्ये आपल्या शाळेचा तत्वतः धामणगाव एज्युकेशन सोसायटीचा झेंडा रोवला आहे. महाराष्ट्र म्हणू नका, महाराष्ट्राच्या बाहेरचा परिसर म्हणू नका, भारतामधल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर जर्मनीमधनं फोन आला विद्यार्थिनींचा, ऑस्ट्रेलियामधनं आला, अमेरिकेमधनं आला आणि या सगळ्या आपल्या विद्यार्थी आतुरतेने जेवढ्या संख्येने त्यांनी मला व्हॉट्सअप ग्रुपवरती उत्साह दिला होता त्या मला वाटतं या ठिकाणी पोहोचायचे आहेत. अजून काही विद्यार्थी पोहोचले आहेत आणि काहींचा असं गैरसमज झाला का काय की बाबा मला आम्हाला ऍक्सेप्टन्स ज्यांना फक्त मागवलं होतं 15 तारखेपर्यंत त्यांनाच यायचं आहे का, आम्ही बाकीच्यांनी यायचं नाही का? आपण आपल्याला रितसर सगळ्यांना फोन केले होते, व्हॉट्सअप ग्रुपवर आपण जॉईन करून घेतलं होतं आणि सगळ्या विद्यार्थिनींना आग्रहाचं निमंत्रण होतं की या शुभ सोहळ्यामध्ये तुम्ही सहभागी व्हावं. आणि त्या दृष्टीने आजच्या या कार्यक्रमाला सगळ्या जेवढ्या शक्य झाल्या तेवढ्या आलेल्या आहेत. ज्यांचं येणं अजून वेळेअभावी काही शक्य नसतील तर त्याही डॉक्टर क्षेत्रामध्ये गेलेल्या असू द्या, इंजिनियर क्षेत्रामध्ये असू द्या, शिक्षकी पेशामध्ये असू द्या, रिसर्च क्षेत्र असू द्या,
असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये हिराबाई गोयंका कन्या विद्यालयामधनं शिकून आपल्या माजी विद्यार्थिनी त्या क्षेत्रात पोहोचल्या नाही. अजून एक कौतुकाची गोष्ट तुम्हाला मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की अमृत महोत्सवी सोहळ्याच्या आजच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या शाळेत 2 महिन्यापूर्वी मला जुलै महिन्यामध्ये 2 विद्यार्थिनींचा CA झाल्या म्हणून सत्कार करायची संधी मिळाली. आज एक आनंदाची बातमी अजून सांगायची आहे की माझ्या 2016च्या बॅचची कुमारी पायल महिमा दिलीप कुमार मुंढळा ही पण कालच CA ची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. छोट्या नाही आहेत. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवून आले आहे. त्यासाठी या ठिकाणी कार्यरत जे आता विद्यमान शिक्षक आहेत, परंतु याचा जो पाया रचला तो माझ्या माजी शिक्षकांनी, माझ्या माजी मुख्याध्यापकांनी, त्यानंतर त्यावेळच्या तत्कालीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गांनी आणि व्यवस्थापन मंडळाचं आपल्याला वेळोवेळी मिळणार मार्गदर्शन. यामुळे मला वाटतं आपल्या शाळेमधनं शिकून सुसंस्कारित होऊन वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी कार्यरत आहेत. फार जास्त मी आता पुन्हा सांगणार नाही की आपला परिपाठ, आपली रामरक्षा, आपली प्रतिज्ञा, आपलं त्यानंतर बसायला हे सगळं यांना माहिती आहे. आजी माझी सगळ्यांना माहिती आहे. उलट त्यांच्याच भावनांपासून आपण त्यांच्या भावना समजून घेऊया. पण महत्वाचा मुद्दा आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका प्रतिभाताई नेरकर या शाळेच्या नुसत्या माजी मुख्याध्यापिका नाही तर त्याही या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यामुळे जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करू. काय अमृत योग आहे बघा. शाळेच्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माझी विद्यार्थिनी, प्रमुख अतिथी माझी विद्यार्थिनी आणि प्रास्ताविक करणाऱ्या पण माझी विद्यार्थिनी, या ठिकाणी विद्यमान माझी मुख्याध्यापिका म्हणून उपस्थित असलेल्या ज्येष्ठ पूजा गाडेकर मॅडम असू द्या, अरुणाताई यादगिरी मॅडम असू द्या, या पण माझी विद्यार्थिनी आहेत. आणि माझ्याकडनं कोणाची नावं सुटली असतील तर मी आताच या ठिकाणी क्षमा मागते की अनवधानाने कोणाची नावं सुटायला नको. पण एवढ्या माझी सगळ्या शाळेच्या माझी विद्यार्थिनी, मी पण स्वतः सांगितली, मी पण माझी विद्यार्थिनी आणि शाळेत मुख्याध्यापिका म्हणून मॅडमचा कार्यकाल 1 वर्षाचा जरी असला तरी उपमुख्याध्यापक म्हणून त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. शिक्षिका म्हणून पण त्यांनी गणित विषय असू द्या, संस्कृत असू द्या, मराठी असू द्या, कुठलाच असा विषय नाही की आमच्या नेरकर मॅडमने तो आम्हाला शिकवलेला नाही. आज त्या ठिकाणी त्या आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहे. आपलं भाग्य. वय काय असेल त्यांचं पण वय काय असेल तुम्ही कल्पना करू शकता का? किती वय आहे माहिती आहे मॅडमचं? 89 या वयामध्ये सुद्धा मॅडम तितक्याच शिस्तबद्ध, तितक्याच त्यांचं ते वर्तन आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं आमच्या यात थोडंसं असेल, जास्त जरी नसेल तरी, कारण थोडं काळ बदलला की थोडं कमी होत जातं. काळानुसार थोडासा बदल झालाय. असो, फार जास्त प्रस्तावित करत नाही. 2-3 घटना सांगते. निकालाची चढती परंपरा आहेच. गेल्या 5 वर्षामध्ये निकालाने 100% झेप घेतली आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. 10व्या वर्गाचा निकाल 100% जाऊन पोहोचलाय. 100%ला टेकलेला आहे. कोरोना काळात तो होतच, पण येत्या वर्षांमध्ये तो 100% जाईल. विविध क्षेत्रामध्ये NCC मध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी फार पूर्वीपासून दिल्लीला जाऊन आलेले आहेत. या मागच्या वर्षामध्ये आपली विद्यार्थिनी भगतसिंग कोश्यारी, आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल सन्माननीय भगतसिंग कोश्यारींच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आलं होतं. हाही सन्मान खूप मोठा आपल्या हिराबाईच्या शिरेपेटात रोवल्या गेलेला आहे. त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये असतातच मोठं केलं होतं, नाव लौकिक प्राप्त केलं होतं. मला असं वाटतं आज या प्रसंगी काही शिक्षक आपल्यामध्ये नाही आहेत. आपल्या शाळेमध्ये कार्यरत असणारे, आपल्याला मार्गदर्शन करणारे काही शिक्षक आज आपल्यामध्ये नाही. त्यांच्याही स्मृतींना आपण या ठिकाणी विनम्र अभिवादन करूया आणि आजच्या या कार्यक्रमाचं
फार फार लांबलेलं प्रास्ताविक मी फक्त एवढ्या एका शब्दाने सांगेल की विद्याधनम सर्वधनम प्रधानम हे ब्रीजवाक्य ज्यांनी जोपासलं ते विद्याधन आपल्याला समोर न्यायचं आहे आणि ते ऋण मला वाटतं आपल्या सगळ्यांवर खूप खूप आहे. ते ऋण आपल्याला फेडता येईल त्या पद्धतीने आपण ऋण फेडण्याचा प्रयत्न करू. समाजामध्ये चांगल्या पद्धतीने शिकून सवरून आपण स्वतः वावरतोय आपल्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. सोहळा हा स्वागताचा सोहळा. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव आणि अतिथींचे स्वागत करणे ही आपली परंपरा. तर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच शाळा समितीच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर शोभादेवी राठी मॅडम यांचे स्वागत आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय देशपांडे. आजच्या शाळेचे उपमुख्याध्यापक आदरणीय राठोड सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट रमेशचंद्रजी चंडक यांचे स्वागत आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ देशपांडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. अरविंदजी अग्रवाल सर यांचे स्वागत श्री बागडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव आदरणीय ॲडव्होकेट आशिषजी राठी यांचे स्वागत आमच्या शाळेचे वडगिरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव आदरणीय डॉक्टर असितजी पसारी सर यांचे स्वागत श्री घुगे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे माजी उपाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रतिभाबूजी लुणावत यांचे स्वागत आदरणीय चव्हाण सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. यांचे स्वागत पाटणकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. अशी मी त्यांना विनंती करते. या स्वागत सोहळ्यासोबतच मध्ये कुमारी मधुरा इंगळे हिला या ठिकाणी आमंत्रित करते आणि तिच्या नृत्याचे बोल आहे प्रणती भाव्याराम स्वागतम शुभवंदनम. शुभवंदनम शब्द पुष्पैराच
शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम सासोटी सरगम गाये सुस्वागतम सासोटी सरगम गाये सुस्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम
आणि त्यांनी त्यांच्या मुलीला अतिशय सुंदर असं नृत्य आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे की किती सुंदर त्यांनी नृत्य सादर केलं आहे. उपासना केली जाते जसे महाराष्ट्रामध्ये खंडोबा, दक्षिण भारतामध्ये भैरव, आणि या सर्वांमध्ये समानता एकच आहे की हे काळाचे स्वामी म्हणून ओळखल्या जातात. म्हणून कालभैरवाष्टक पर नृत्य सादर करण्याकरिता मी वर्ग 9 गंगाच्या विद्यार्थिनींना या ठिकाणी आमंत्रित करते.
भजे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवं भजे कालभैरवं भजे त्यांना मंचावर मी आमंत्रित करते की त्यांनी या ठिकाणी मंचावर विराजमान व्हावं. गोविंदगाव परिवारातील परमपूज्य आदरणीय आशाताई गर्ग यांचं स्वागत आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय देशपांडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करत आहे. जोरदार टाळ्यांचा la la la
इथे ज्या सगळ्या विद्यार्थिनींना आवर्जून उपस्थित केलेला आहे त्या सगळ्यांच्या वतीने मी संस्थेचे आणि शाळेचे सर्वप्रथम आभार मानते. कारण या निमित्ताने आम्ही पुन्हा इथे एकदा शाळेमध्ये आमच्या सगळ्या शिक्षकांना भेटतोय, आमच्या सगळ्या मैत्रिणींना भेटतोय. इतक्या दिवसानंतर कोणाचा चेहरा पण ओळखायला येत नाही आहे, इतक्या बदललो. आणि तरीही आनंद आणि जिव्हाळा मात्र तोच आहे. मैत्रिणींबद्दलचा, शिक्षकांबद्दलचा आदर आणि शाळेबद्दलचं प्रेम कुठेही कमी झालेलं नाही आहे. या क्षणी आवर्जून, म्हणजे सगळ्या स्टुडंट्सचा मला नाही माहिती, पण तरी मी 3 व्यक्तींचं आवर्जून इथे नाव घेईन. एक तर आमच्या कांदूबाई, ज्यांनी आमच्या सगळ्या विद्यार्थिनींच्या आयुष्यामध्ये खूप मोठा रोल प्ले केलेला आहे. प्लीज क्लॅप फॉर. आताच कोणतरी मला म्हटलं की हा कार्यक्रम थोडा आधी झाला असता तर आपल्या कांदूबाई पण इथे असत्या, पण त्या दुर्दैवाने नाही आहे. पण त्या बाई होत्या की ज्या आम्हाला हे नेहमी सांगायच्या की प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे आणि करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांनी शाळेच्या आणि प्रत्येक मुलीच्या, आणि कधी त्यांनी हे डिस्क्रिमिनेशन केलं नाही की ही हुशार आहे की ही मठ्ठ आहे. त्या नेहमी म्हणायच्या की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी चांगलं असतं आणि त्या प्रत्येक विद्यार्थिनीमधलं काहीतरी चांगलं त्यांनी नेहमी काढलं. आणि या स्टेजवर या क्षणी घुसेबाईची फार आठवण येते आणि हांडेबाई या 3 व्यक्तींचं या शाळेमध्ये माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं योगदान राहिलं आहे, सगळ्या शिक्षकांचं राहिलं आहे. आणि एक आठवण फक्त एक सांगावीशी वाटते की सोमवार शाळेमध्ये परिसंवाद होता. अचानक आमच्या शाळेला इन्व्हिटेशन आलं. औद्योगिक क्रांती मुळे बदलणारा भारताचा तो विषय होता. आणि सडनली मला मोठ्या बाईने म्हटलं तुला जायचं आहे नागपूरला. म्हटलं मी काय बोलेन, तू काही पण बोल पण जा. म्हटलं मला काहीच माहिती नाही आहे, ठीक आहे 2-4 पॉईंट सांगून द्या ग हिला आणि घेऊन जा. आणि मला असं वाटते मला हांडेबाई आणि डफळापूरकर मॅडम घेऊन गेल्या होत्या. आणि तिथे आता धामणगाव सारख्या आम्ही लहानशा गावात, आम्ही काही कुठे काही खूप पाहिलेलं नव्हतं तेव्हा. आणि तिकडे सगळ्या जणी आम्ही मराठी मीडियमच्या सगळ्या विद्यार्थिनी होतो आणि तिकडे एकदम सगळे फ्लुएंट इंग्लिशमध्ये चालू होत्या. म्हटलं बाई मी नाही बोलत, हे इथे टेन्शन येऊन राहिलं. आणि डफळापूरकर बाईंनी म्हटलं तुला अक्कल आहे का, म्हणजे आम्हाला अशाच बोलायच्या तेव्हा, तुम्हाला बोलत नसतील पण आम्हाला अशाच बोलायच्या तेव्हा, की तुला अक्कल आहे का, शाळेचं नाव इथे घाण करणार आहे का, तुला मोठ्या बाईंनी किती विश्वासाने पाठवलं. म्हणलं मग मी काय बोलू, 2-4 तर सांगा. मी मग तेव्हा मला बाईंनी थोडंसं ब्रीफिंग केलं आणि त्या ठिकाणी मी फर्स्ट रनरअप राहिली होती. तर हा जो एक विश्वास एक शिक्षक आपल्यामध्ये बिल्डअप करतो तो मोठ्या बाईंनी आणि तेव्हाच्या आमच्या शिक्षकांनी करायचा. आम्हाला सांगताना बिलकुल पण लाज नाही वाटत की आम्हाला 9व्या वर्गात इथे हात वरती करून पूर्ण क्लासला उभं केलं होतं. आम्ही इथे पण नालायक होतो, पण आम्हाला त्याचं वाईट नाही वाटलं कधी, आम्हाला ती गोष्ट अपमानास्पद नाही वाटली. आम्हाला ते आमच्या शिक्षकांचं आमच्याबद्दलची काळजी आणि प्रेम वाटलं. आणि आय रिक्वेस्ट, इथे सगळे स्टुडंट्स आहे ऍक्च्युली, आज आम्ही इथे सगळ्याच्या मागे बसलेलो आहोत. माझी विद्यार्थी आयुष्यात काही ना काहीतरी अचीव केलंय. तुम्हाला पण जर काही ना काही आयुष्यात अचीव करायचं असेल तर कृपया शिक्षक रागवत असतील, बोलत असतील, काहीतरी सांगत असतील तर ते ऐका आणि त्याला फॉलो करा. आपला अपमान झाला, मला क्लास समोर बोललं, मग ढमकं झालं, टमकं झालं, असे विषय मुलांनी वाटून घ्यायला नाही पाहिजे. मी 9वीतला विषय सांगितला. अक्षरशः आदर्श कॉलेजमध्ये 12वीत असताना इथे आमच्या बॅचची आहे काही 2-4 मुली, आम्ही मस्त्या केल्या होत्या. म्हणून तिकडे जो स्टेज बनवला आहे आदर्श महाविद्यालयामध्ये, त्या स्टेजवर 5 दिवस आमचा मुलं मुलींचे 150चा क्लास रोज नुसता बसून राहायचा. ती आम्हाला पनिशमेंट होती. तर पनिशमेंट जे आहे ते आपल्या आयुष्याच्या चांगल्यासाठी आहे. मी फक्त इथे एकच म्हणेन की आज मी जे काही घडली या शाळेचं माझ्या आयुष्यात, आणि आय एम व्हेरी शुअर की इथे प्रत्येक मुलीच्या मनातलं हे शब्द असतील की या सगळ्या ज्या काही घडल्या त्या घडवणुकीमध्ये या शाळेचं, या शिक्षकांचं खूप मोठं योगदान आहे. सगळ्या मैत्रिणींना विनंती आहे या शाळेसाठी, आपल्या आठवणींसाठी आणि आपल्या शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि आपली ही संस्था सगळ्यांना शुभेच्छा देते. पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना इथे बोलावलं, एक क्षण पुन्हा अनुभवायला मिळाले ज्या
पायऱ्या खूप मोठ्या मोठ्या वाटत होत्या, त्या एकदम छोट्या छोट्या वाटून राहिल्या आता. त्या समोर तिथे उभं राहून मी ऑर्डर द्यायचो, पूर्ण प्रार्थनेच्या वेळेस आमची असेंब्ली व्हायची, त्याच्यावर कोणीतरी चढवून द्यायचं. आता आम्हाला बसता येऊन राहिलं, असं वाटतं हे अवकुस्त आहे. ही जी उंची गाठली, हे जे अंतर गाठलं, ही जे अचिव्हमेंट्स आहे, इट्स ओ टू यू पीपल. थँक्यू व्हेरी मच.